ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಬಿಟ್ಟರೆ ಎರಡನೇ ದೊಡ್ಡ ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಎಂದು ಬೆಳಗಾವಿಯ ಶನಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಶ್ರದ್ಧಾ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶನಿದೇವರಿಗೆ ಗುರುವಾರ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಬೆಳಗಾವಿಯ ಪಾಟೀಲ್ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿರುವ ಶನೀಶ್ವರ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಶನಿ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಶನಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಗುರುಗಳ ಕುಟುಂಬದ ವತಿಯಿಂದ ತೈಲಾಭಿಷೇಕ, ರೂಪಾಭಿಷೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನೆರವೇರಿದ್ವು. ಈ निमित्त विलास अध्यापक मातनाडिದ್ರು. मी पाटील गल्लीतील शनी मंदिरातून बोलत आहे. विलास अध्यापक शनी मंदिरचे ट्रस्टी आणि पुजारी. आज श्री शनी जयंती आहे. शनी महाराजांचा आज जन्म झालेला आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळेला शनी जयंतीच्या निमित्ताने पाटील गल्लीतील अध्यापक कुटुंबियांच्या अत्यंत प्राचीन आणि जागृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनी मंदिरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळेला श्री शनी महाराजांचा जन्मोत्सव आणि पाळणा झाला. पाळणा झाल्यानंतर श्री शनी महाराजांना तैलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळे धार्मिक विधी, शनी शांती, तीळ होम आदी समस्त धार्मिक विधी इथं मंदिरामध्ये पार पडले. सध्या जी जगामध्ये अशांतता निर्माण झालेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध सुरू आहेत, काही ठिकाणी दहशतवादी कारवाया सुरू आहेत, तर संपूर्ण जगामध्ये शांततेला प्रस्थापित होऊन दे, माणसामधील वैर संपुष्टात येऊन दे आणि संपूर्ण जगामध्ये शांती लाभून दे. आणि आता पावसाळ्याला सुरुवात होणार आहे, तर मान्सूनचा पाऊस देखील चांगल्या प्रकारे पडून दे. त्याच्यामुळे बळीराजाला चांगले दिवस येऊन देत. बळीराजाला जर चांगले दिवस आले तर सर्वसामान्य जनतेला देखील अन्नधान्य चांगल्या सवलतीच्या दरात मिळणार आहे. परत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा 8 तारखेला पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. तर त्यांचा तिसरा जो कालावधी आहे तो तिसरा कालावधी देखील यशस्वीरित्या पूर्ण होऊन दे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारत एक महासत्ता म्हणून उदयाला येऊन दे आणि संपूर्ण भारतातील संपूर्ण जनतेचे आरोग्य चांगले राहून दे, त्यांना उत्तम आरोग्य, ऐश्वर्य लाभून दे म्हणून श्री शनी महाराजांच्या चरणी विशेष पूजा आणि प्रार्थना करण्यात आलेली आहे. ಮಹಾ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯ ದಿನ ಭಗವಾನ್ ಶನಿ ದೇವರನ್ನ 9 ಗ್ರಹಗಳಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಭಾವಶಾಲಿ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಅವನ ಕರ್ಮಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಫಲವನ್ನ ಕೊಡ್ತಾನೆ. ಈ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಜನರು ಶನಿ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ ಭಕ್ತರು ಪೂಜೆ ಪುನಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ರು. परमं निर्मितवत तव ब्रह्मण्यवादपि गुरुगुरो विश्वपदम् मम त्वैतावाणी गुणगगन पुण्यैर भवतः पुनः विद्योर्दोषन् परमजनबुद्धिर्विदिताः तवैश्वर्यप्रचोदरक्षा प्रणेदित हे वस्तु वस्तु द्रोणवन्नाशिरुनिषु ಮಹಾದೇವ್ ಪವಾರ್, ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.